Welcome students. In this video we are starting our chapter number 3 from software engineering subject, and chapter number 3 is software modeling and design. In this video we will see 2 points from our chapter number 3. That is, first one is translating requirement model into design model, and second one is domain analysis. ट्रान्सलेटिंग रिक्वायरमेंट मॉडेल इंटू डिझाईन मॉडेल याची डायग्राम दिलेली आहे बघा इथे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये रिक्वायरमेंट मॉडेल म्हणजेच ॲनालिसिस मॉडेलचे इलेमेंट्स पाहिले होते. ते कोणते होते? 4 इलेमेंट्स होते, बरोबर. फर्स्ट वन इज सिनारिओ बेस्ड इलेमेंट्स, देन क्लास बेस्ड इलेमेंट्स, देन बिहेवियरल इलेमेंट्स अँड फ्लो ओरिएंटेड इलेमेंट्स. तर सिनारिओ बेस्डमध्ये आपण काय पाहिलं होतं? यूज केस डायग्राम्स आणि ॲक्टिव्हिटी डायग्राम्स वगैरे. ओके, म्हणजे जे काही सिनारिओ आहेत तुमच्या प्रोजेक्टच्या डेव्हलपमेंटमध्ये जे येणारे काही काही ॲक्शन्स वगैरे ज्या परफॉर्म होणारे त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्ही कोणत्या ह्याचा यूज करता? सिनारिओ बेस्ड एलिमेंट्स. देन क्लास बेस्ड एलिमेंट्स म्हणजे काय की तुमच्या क्लास डायग्राम्स असतील, CRC मॉडेल्स असतील. हे दोन गोष्टी पाहिल्या होत्या आपण. त्याच्यात क्लास डायग्राम्समध्ये ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशनच्या वेळेस तुमचे जे क्लास वगैरे असणारे त्या क्लासला रिप्रेझेंटेशन त्या क्लासला रिप्रेझेंट करण्यासाठी आणि त्या सगळ्या क्लासेसमधलं आणि ऑब्जेक्टमधलं रिलेशनशिप रिप्रेझेंट करण्यासाठी आपण क्लास बेस्ड डायग्राम्स यूज करतो किंवा क्लास बेस्ड इलेमेंट्स यूज करतो. ओके. देन बिहेवियरल इलेमेंट्समध्ये 2 प्रकारच्या डायग्राम्स येतात, स्टेट डायग्राम्स आणि सिक्वेन्स डायग्राम्स. म्हणजे काय की ज्या काय ॲक्टिव्हिटी परफॉर्म होणार आहेत त्या अकॉर्डिंग टू टाईम किंवा ज्या काय तुमच्या ॲक्टिव्हिटीच्या स्टेट्स आहेत त्या रिप्रेझेंट किंवा जे काय बिहेवियर आहे ते कोण रिप्रेझेंट करतं? बिहेवियरल इलेमेंट्स. ओके, बाय युझिंग स्टेट डायग्राम्स अँड सिक्वेन्स डायग्राम्स. देन फ्लो ओरिएंटेड इलेमेंट्समध्ये काय पाहिलं होतं की तुमचं डेटा फ्लो डायग्राम असेल की तुमच्या ओव्हरऑल सिस्टीममध्ये इनपुट डेटा कोणता आहे, आउटपुट डेटा कोणता आहे, त्याच्यावर ऑपरेशन्स परफॉर्म करून कुठून कुठे डेटा फ्लो होतोय ते कोण रिप्रेझेंट करतं ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये? फ्लो ओरिएंटेड इलेमेंट्स. ओके, हे होते तुमचे रिक्वायरमेंट मॉडेलचे इलेमेंट्स. आता आपल्याला काय करायचं आहे? मॉडेलिंग जे ॲक्टिव्हिटी आहे आपली सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधली त्याच्यात लास्ट फेज कोणती असते किंवा लास्ट ॲक्शन कोणती असते? डिझाईन मॉडेल बिल्ड करायचं असतं. ओके, तर फ्रॉम रिक्वायरमेंट मॉडेल वी आर ट्रान्सलेटिंग दॅट रिक्वायर्ड मॉडेल इंटू डिझाईन मॉडेल. तर डिझाईन मॉडेलला किती इलेमेंट्स आहेत? 4 इलेमेंट्स आहेत. फर्स्ट वन इज कंपोनेंट लेवल डिझाईन, देन इंटरफेस डिझाईन, आर्किटेक्चरल डिझाईन अँड डेटा अँड क्लास डिझाईन. ओके, ह्याच्या नावातच थोडंफार मिनिंग कळतं आहे की क्लास ज्या डायग्राम्स आहेत, क्लास डायग्राम्स त्याचा जो डेटा असणार आहे किंवा तो क्लास डायग्रामचा जो डेटा असणार आहे तो कलेक्ट करून तुम्ही त्याचं डिझाईनमध्ये कन्वर्ट करणार आहे. ओके, तर तुमचा डेटा किंवा क्लास डिझाईन ॲज अ इनपुट म्हणून काय घेणार आहे? तुमचं क्लास बेस्ड इलेमेंट्स घेणार आहे. नंतर आर्किटेक्चर म्हणजे काय असतं? ओव्हरऑल डिझाईन असतं तुमचं. आर्किटेक्चर म्हणजे काय असणार आहे की तुमचं सॉफ्टवेअरचं ओव्हरऑल डिझाईन असणार आहे. ओके, देन इंटरफेस म्हणजे काय की डिफरंट पार्ट्स ऑफ सिस्टीम तुमचे कसे इंटरफेस करतायत किंवा त्यांच्यातलं को रिलेशनशिप तुमच्या इंटरफेस डिझाईनमध्ये असणार आहे. ओके, तर म्हणजेच काय? ट्रान्सलेटिंग रिक्वायरमेंट मॉडेल इंटू डिझाईन मॉडेलमध्ये काय केलं जातं की तुमचे जे रिक्वायरमेंट मॉडेलचे इलेमेंट्स आहेत त्यालाच इक्विव्हॅलंट डिझाईनचे जे हे इलेमेंट्स आहेत त्याच्यात ते कन्वर्ट केले जातात आणि डिझाईन मॉडेल बिल्ड केलं जातं. ओके, फर्स्ट वन, once software requirements have been analyzed and modeled, software design is the last software engineering action within the modeling activity and sets the stage for construction. एकदा की तुमच्या सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट्स मॉडेल म्हणजे ॲनालिसिस मॉडेल डेव्हलप झालं ओके, अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट्स, नंतर तुमचं सॉफ्टवेअर डिझाईन ही काय आहे? ही एक लास्ट स्टेज आहे तुमच्या मॉडेलिंग ॲक्टिव्हिटीमधली. ओके, द फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन ड्युरिंग सॉफ्टवेअर डिझाईन इज इल्युस्ट्रेटेड इन फिगर. तुमचं जी सॉफ्टवेअर डिझाईनमधले जे फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन आहे ते आपण मागच्या फिगरमध्ये पाहिलं आहे. ओके, दाखवले त्याच्यात. द रिक्वायरमेंट्स मॉडेल मॅनिफेस्टेड बाय सिनारिओ बेस्ड, क्लास बेस्ड, फ्लो ओरिएंटेड अँड बिहेवियरल इलेमेंट्स फिट द डिझाईन टास्क. तुमचे जे रिक्वायरमेंट मॉडेल आहेत त्याच्यात हे 4 टाईप्सचे इलेमेंट्स आहेत. The data or class design transforms class models into design class realizations and the requisite data structures required to implement the software. तुमचं जे क्लास डिझाईन आहे, डिझाईन मॉडेलचा जो इलेमेंट आहे क्लास डिझाईन, ते काय करतं की तुमचे जे क्लास मॉडेल्स आहेत फ्रॉम रिक्वायरमेंट मॉडेल इंटू डिझाईन क्लासमध्ये त्याचं काय होणार आहे?
जे तुमचे क्लास मॉडेल्स आहेत किंवा क्लास डायग्रॅम्स आहेत त्या क्लासेसचं डिझाईन क्लासेसमध्ये कन्वर्जन केलं जातं आणि जे काय ॲप्रोप्रिएट डेटा स्ट्रक्चर्स आहेत तुमच्या इम्प्लिमेंटेशनसाठी जे डेटा स्ट्रक्चर्स तुम्ही यूज केले असेल, फॉर एक्झाम्पल डेटा स्ट्रक्चर्स म्हणजे काय की जे काय कोडिंगमध्ये तुम्ही डेटा स्ट्रक्चर्स यूज करताय, स्टॅक असेल, क्यू असेल, ॲरे असेल, ओके, तर त्या ह्याच्यात कन्वर्जन करणं कशाचं काम असतं, तुमचा डेटा क्लास डिझाईन या डिझाईनमध्ये तुमचा हा डेटा ट्रान्सफर होतो किंवा कन्वर्ट केला जातो. द ऑब्जेक्ट्स अँड रिलेशनशिप्स डिफाइंड इन द CRC डायग्राम अँड द डिटेल्ड data content depicted by class attributes and other notation provide the basis for the data design action. तुमच्या ज्या CRC डायग्राम्समध्ये किंवा क्लास डायग्राम्समध्ये जे काही ऑब्जेक्ट्सचं आणि क्लासेसचं डिफरंट क्लासेसचं आणि ऑब्जेक्ट्सचं जे काही रिलेशनशिप दिलेलं आहे त्याच्यावरून तुमच्या डेटा डिझाईनच्या ॲक्शन्स, तुमचे जे डेटा डिझाईन क्लासेस आहेत त्याच्या ॲक्शन्स ठरवल्या जातात, ओके, कन्वर्ट करताना. देन सेकंड वन, आर्किटेक्चरल डिझाईन. द आर्किटेक्चरल design defines the relationship between major structural elements of the software. तुमचं आर्किटेक्चरल डिझाईन काय डिफाईन करत असतं, तुमचे जे सॉफ्टवेअरचे मेजर मोठे मोठे इलेमेंट्स आहेत, स्ट्रक्चरल पार्ट्स, ओके, त्याच्यातलं रिलेशनशिप डिफाईन करत असतं. द आर्किटेक्चरल स्टाईल्स अँड द डिझाईन पॅटर्न्स दॅट कॅन बी यूज टू अचीव द रिक्वायरमेंट्स डिफाईन्ड फॉर द सिस्टीम and the constraints that affect the way in which architecture can be implemented. आर्किटेक्चरल डिझाईन तुमचं काय कशा कशातलं रिलेशनशिप डिफाईन करतंय, स्ट्रक्चरल इलेमेंट्स असतील सॉफ्टवेअरमधले, काही स्टाईल्स यूज केल्यात आर्किटेक्चर डेव्हलप करण्यासाठी, काही डिझाईन पॅटर्न्स यूज केलेत, ह्या सगळ्यातलं रिलेशनशिप काय करत असतं, डिफाईन करत असतं आर्किटेक्चरल डिझाईन, ओके. आणि जे काय रूल्स तुमच्या डिझाईनसाठी आहेत ते पण स्पेसिफाय करण्याचं काम कोणाचे, आर्किटेक्चरल डिझाईन, ओके. द इंटरफेस डिझाईन डिस्क्राइब्स हाऊ द सॉफ्टवेअर कम्युनिकेट्स विथ सिस्टीम्स दॅट इंटरऑपरेट विथ इट अँड विथ ह्युमन्स हू यूज इट. इंटरफेस डिझाईन काय सांगतं किंवा काय डिस्क्राईब करतंय, तुमचं सॉफ्टवेअर तुमच्या बाकीच्या सिस्टीमशी कसं वर्क करेल किंवा कसं इंटरफेस असणार आहे, किंवा तो ह्युमन यूज करेल, जेव्हा युजर यूज करेल तेव्हा त्याच्या ॲक्टिव्हिटीज किंवा कशा पद्धतीने तुमचं सॉफ्टवेअर त्याच्याशी कम्युनिकेट करणार आहे किंवा इंटरफेस करणार आहे. अँड इंटरफेस इम्प्लाइज अ फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन दॅट इज डेटा ऑर कंट्रोल अँड अ स्पेसिफिक टाईप ऑफ अ बिहेवियर. तुमचा जो इंटरफेस आहे तोच म्हणजे काय, तुमचं फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टीमकडून अदर सिस्टीमकडे किंवा ह्युमनकडून सिस्टीमकडे और सिस्टीमकडून ह्युमनकडे डेटा फ्लो कसा होतोय, ओके, इंटरफेस कसं होते ते इंटरफेस डिझाईन डिस्क्राईब करते. देन लास्ट वन इज कंपोनंट लेवल डिझाईन. द कंपोनंट लेवल डिझाईन ट्रान्सफॉर्म स्ट्रक्चरल इलेमेंट्स ऑफ द सॉफ्टवेअर आर्किटेक्चर इन टू अ प्रोसिजरल डिस्क्रिप्शन ऑफ सॉफ्टवेअर कंपोनंट्स. तुमचे जे स्ट्रक्चरल इलेमेंट्स आहेत सॉफ्टवेअर आर्किटेक्चरचे ते कशात कन्वर्ट केले जातात, प्रोसिजरल डिस्क्रिप्शन ऑफ सॉफ्टवेअर जे सॉफ्टवेअर कंपोनंट्स आहेत छोटे छोटे त्याचं डिस्क्रिप्शन, एक स्मॉल प्रोसिजर्स क्रिएट केले जातात आणि त्या प्रोसिजर्समध्ये काय असणार आहे, त्या स्पेसिफिक कंपोनंट्सचं डिस्क्रिप्शन असणार आहे, ओके. आणि ते त्याला बेस काय असणार आहे, तुमचा रिक्वायरमेंट मॉडेलमधून तो कोणता ॲज अ इनपुट घेतोय, structural elements of the software architecture. Then information obtained from the class-based models, flow models and behavioral models serves as a basis for the component design. Component design साठी कुठून डेटा तुम्ही यूज करणार आहे, जेव्हा कंपोनंट डिझाईन करायचे तेव्हा क्लास बेस्ड मॉडेल्स यूज केले जातात. देन फ्लो मॉडेल्स अँड बिहेवियरल मॉडेल्स, ओके. हे जे इलेमेंट्स आहेत 3 त्याच्यावरून तुमचं कंपोनंट डिझाईन केलं जातं, ओके. आता सेकंड पॉईंट, डोमेन ॲनालिसिस. आता फर्स्ट, व्हॉट इज डोमेन. डोमेन म्हणजे काय की एखाद्या प्रोजेक्टचं डोमेन आपण कशाला म्हणतो, सपोज माझा नेटवर्किंगचा प्रोजेक्ट आहे तर माझं डोमेन कोणतं आहे, नेटवर्किंग म्हणजे क्षेत्र, थोडक्यात क्षेत्र कोणतं आहे, ओके. सपोज माझा एखादा डेटाबेस मॅनेजमेंटचा प्रोजेक्ट असेल, फक्त काय करायचं आहे मला, सपोज एखादा हॉस्पिटल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे, ओके. तर मग तो डेटाबेस मॅनेजमेंटचा डोमेनमधला प्रोजेक्ट आला, ओके. किंवा मेडिकल डोमेन म्हणू शकतो आपण त्याला, ओके. नंतरनं सपोज काही नेटवर्किंग रिलेटेड असेल तर नेटवर्किंग डोमेन म्हणू त्याला. नंतरनं सायंटिफिक प्रोजेक्ट असेल, एखादा सायंटिफिक ॲप्लिकेशन बनवायचं आहे तर तो त्याचं हे काय झालं, डोमेन सायंटिफिक डोमेन झालं, ओके. तर डोमेन ॲनालिसिस कशासाठी केलं जातं की
काही सपोज आता आपल्याला न्यू प्रोजेक्ट डेव्हलप करायचा, तो सायंटिफिक डोमेनमधला आहे आणि सपोज ऑलरेडी डेव्हलप्ड जे प्रोग्राम्स जे प्रोजेक्ट्स आहेत ऑलरेडी डेव्हलप केलेले त्याचं डोमेनवर अभ्यास केला जातो आणि त्या ॲक्च्युली डेव्हलप्ड जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्या डोमेनचा अभ्यास करून त्याचा कुठे रियूज होतोय का नेक्स्ट प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी, करंट प्रोजेक्ट डेव्हलप करायचा आहे तिथे, याचा अभ्यास करून रियुजेबल कंपोनंट्स ठरवले जातात. नंतर त्याचे जे काही फंक्शनल मॉडेल्स आहेत ते ॲज इट इज यूज करता येत आहेत का ते ठरवलं जातं. ओके, असं डिफरंट रियुजेबिलिटी हे अचीव करण्यासाठी तुमचं डोमेन ॲनालिसिस केला जातो. तर आता बघा इथे डायग्राममध्ये इनपुट आणि आउटपुट डोमेन ॲनालिसिससाठी काय आहे. सोर्सेस ऑफ डोमेन नॉलेज. डोमेन नॉलेज म्हणजे डोमेनचं ॲनालिसिस करण्यासाठी तुम्ही इनपुट काय यूज करू शकता. टेक्निकल लिटरेचर म्हणजे काय की आधीच्या सेम डोमेनमधले प्रोजेक्ट जे डेव्हलप आहेत त्याचं तुम्ही काय करणार आहे, टेक्निकल लिटरेचर फॉलो करणारे किंवा त्याचा अभ्यास करणारे. देन एक्झिस्टिंग ॲप्लिकेशन्स, जे काही एक्झिस्टिंग ॲप्लिकेशन्स आहेत ते ॲज अ इनपुट म्हणून तुम्ही काय काय घेताय. देन कस्टमर सर्वे आहेत, काही एक्सपर्ट ॲडवाईस घेऊ शकता. नंतर करंट आणि फ्युचर रिक्वायरमेंट्स. ओके, हे ॲज अ इनपुट म्हणून घेणार तुम्ही डोमेन ॲनालिसिसला. आणि तुम्हाला आउटपुट म्हणून काय भेटणार आहे की रियूज स्टँडर्ड्स, फंक्शनल मॉडेल्स, डोमेन लँग्वेज, देन क्लास टेक्सॉनॉमीज. म्हणजेच काय की तुम्हाला कोणते कोणते स्टँडर्ड्स रियूज करता येऊ शकतात. देन फंक्शनल मॉडेल कोणते कोणते रियूज करता येऊ शकतात. ओके, कोणते कोणते लँग्वेजेस, डोमेन लँग्वेज, सपोज एखादं स्पेसिफिक डोमेन असेल तर त्याला एखादी लँग्वेज स्पेसिफिक सूट होत असते. ओके, तर तुम्ही काय करणार आहे की सपोज आधीच्या डोमेनमध्ये जर सेम डोमेनचा प्रोजेक्ट असेल तर तुम्ही ज्या काही लँग्वेजेस यूज केल्या होत्या त्या तुम्ही इकडे यूज करू शकता. त्याला म्हटले डोमेन लँग्वेजेस. ओके, आणि ह्या इनपुट आउटपुट इन्फॉर्मेशनवरून तुमचं काय होणार आहे, क्रिएट होणार आहे डोमेन ॲनालिसिस मॉडेल क्रिएट होणार आहे. इथे बघा आता थिअरॉटिकल इन्फॉर्मेशन दिली आहे. ॲनालिसिस पॅटर्न्स ऑफन रिअकर across many applications within a specific business domain. If these patterns are defined and categorized in a manner that allows you to recognize and apply them to solve common problems, the creation of the analysis model is advanced. जे काही सॉफ्टवेअर पॅटर्न्स असतात किंवा डिझाईन पॅटर्न्स कशाला म्हणायचं की काही डिझाईनच्या मेथड्स असतील की ज्या तुम्ही सेट करून ठेवल्या आणि तुम्ही काय करू शकता की मला सेम किंवा हा कॉमन प्रॉब्लेम किंवा सेम टाईपचा प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करायचं, मग तुम्ही काय करणार, तो पॅटर्न तिथे यूज करणार. त्याला काय म्हणायचं, डिझाईन पॅटर्न. ओके, सॉफ्टवेअर डोमेन अनालिसिस इज द आयडेंटिफिकेशन, अनालिसिस अँड स्पेसिफिकेशन ऑफ कॉमन रिक्वायरमेंट्स फ्रॉम अ specific application domain, typically for reuse on multiple projects within that application domain. सॉफ्टवेअर डोमेन ॲनालिसिस म्हणजेच काय आहे, आयडेंटिफिकेशन, ॲनालिसिस, स्पेसिफिकेशन ऑफ कॉमन रिक्वायरमेंट्स. काय करायच्यात, रिक्वायरमेंट्स, कॉमन रिक्वायरमेंट्स आयडेंटिफाय करायच्यात, त्या रिक्वायरमेंट्सचं ॲनालिसिस करायचं आहे. ओके, जेणेकरून तुम्ही काय करू शकता, सेम ॲप्लिकेशन डोमेनला त्याचा रियूज करू शकता. ओके, त्याचा पर्पज काय आहे, मेन फॉर रियूज ऑन मल्टिपल प्रोजेक्ट्स विदिन दॅट ॲप्लिकेशन डोमेन. सध्या त्या सेम ॲप्लिकेशन डोमेनचं जर प्रोजेक्ट असेल तर त्याच्यात तुम्ही काही गोष्टी रियूज करू शकता. द गोल ऑफ डोमेन ॲनालिसिस इज स्ट्रेट फॉरवर्ड, टू फाइंड ऑर क्रिएट दोज ॲनालिसिस क्लासेस or analysis patterns that are broadly applicable so that they may be reused. मेन गोल काय आहे त्याचा, की तुम्हाला असे ॲनालिसिस क्लासेस किंवा पॅटर्न्स शोधायचे की जे तुम्ही अप्लाय करू शकता किंवा रियूज करू शकता सेम डोमेनच्या प्रॉब्लेमसाठी किंवा सेम डोमेनच्या प्रोजेक्टसाठी. फिगर इलिस्ट्रेट्स की इनपुट्स अँड आउटपुट्स फॉर द डोमेन ॲनालिसिस प्रोसेस. सोर्सेस ऑफ डोमेन नॉलेज आर सर्वेड इन अँड अटेम्प्ट टू आयडेंटिफाय ऑब्जेक्ट्स दॅट कॅन बी रियूज्ड अक्रॉस द डोमेन. आत्ताच आपण जी फिगर पाहिली डोमेन ॲनालिसिसची त्याच्यामध्ये इनपुट आउटपुट्स पाहिले. इनपुटमध्ये नॉर्मली काय आहे, तुमचे कस्टमर सर्वेज असतील, लिटरेचर सर्वे असेल. ओके, ॲज अ इनपुट म्हणून काय घेते डोमेन ॲनालिसिससाठी इनपुट काय आहे, सर्वेज. ओके, प्रिव्हियस प्रोजेक्टचे. आणि तुमचं आउटपुटमध्ये काय असणार आहे की तुम्हाला काय भेटणार आहे ह्याच्यावर स्टडी करून की तुम्ही कोणते कोणते पार्ट्स रियूज करू शकता, रियुजेबल क्लासेस कोणते आहे, रियुजेबल डिझाईन पॅटर्न्स कोणते आहे, हे तुम्हाला डोमेन ॲनालिसिस मॉडेलमध्ये भेटणार आहे. ओके, तर आपण ह्या लेक्चरमध्ये 2 पॉईंट्स पाहिले, ट्रान्सलेटिंग रिक्वायरमेंट्स मॉडेल टू डिझाईन मॉडेल अँड
डोमेन ॲनालिसिस मॉडेल किंवा फक्त डोमेन ॲनालिसिस. ओके, इफ यू हॅव एनी डाऊट इन दिस व्हिडिओ देन यू कॅन आस्क मी बाय कॉल और मेसेज. ओके, थँक्यू.